नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य। धम्मपद नागवग्गु अहं नागो वसङ्गामि चापातु पतितं सरम् अतिवाक्यं तितिक्षितं दुस्तीलो हि बहुजनो। नाग हत्ती जसा संग्रामात धनुष्यातून सुटलेले बाण सहन करतो, तसे मी तीक्ष्ण वाक्ये सहन करीन. कारण की जगात बरेचसे लोक दुश्शील आहेत. दन्तं नयन्ति समितिं दन्तं राजा अभिरुहति दन्तो श्रेष्ठो मनुष्येषु यो अतिवाक्यं तितिक्षति। पिकवलेल्या माणसाळलेल्या हत्तीला संग्रामात घेऊन जातात. शिक्षित हत्तीवर राजा आरूढ होतो. तीक्ष्ण वचन सहन करणारा संयमी पुरुष मनुष्यात श्रेष्ठ होय. वरमस्ततरा दन्ता आजानीया च सिन्धवा कुञ्जरा च महानागा अत्तदन्तो ततो वरम्। शिक्षित केलेली खेचरे चांगली, प्रशिक्षित केलेले सिंधू देशातील घोडे चांगले, महानाग हत्ती चांगले, या सर्वात आत्मसंयमन केलेला पुरुष उत्तम. नहि एते हि यानि हि गच्छेय अगतं दिशं यथत्तना सुदन्तेन दन्तो दन्तेन गच्छति। स्वतःचे चांगले संयमन केलेला पुरुष संयमित इंद्रियांच्या साह्याने ऊर्ध्वगामी दिशेला जातो. वर उल्लेख केलेल्या वाहनांनी तिथे कोणीही जाऊ शकत नाही. धनपालको नाम कुञ्जरो कटुकप्पभेदनो दुर्निवारयो बद्धो कवलं भुञ्जति सुमरति नागवनस्य कुञ्जरो। घणपालक नावाचा हत्ती, ज्याचा कटुमद वाहतो आहे आणि जो दुर्निवार झाला आहे, तो बांधून टाकला असता घास खात नाही. त्या हत्तीला नागवनाची आठवण होती. निद्धि यदा होती महघसोच निदायिता संपर्युक्तसाई महावराहो निवापुट्ठो पुनः पुनः गभमितेति मंदो। तो हा माणूस खूप खातो, आळशी होतो, लोळत पडतो, जणू काय पिंडावर पोचलेला मोठा डुक्करच. तो मूढ पुन्हा पुन्हा गर्भवासात पडतो. इदं पुरे चित्तमचारी चारिकं येनिच्छकं यथ कामं यथा सुखं तदज्जहं निग्रहेसाम्यो हत्तिपभिन्नं विय अंकुशगहो। पूर्वी हे चित्त इच्छेप्रमाणे मर्जी लागेल तिकडे आणि सुख वाटेल तिकडे संचार करीत असे. त्याचा आज मुळातच मी निग्रह करीन. तसा अंकुश ग्रहण करणारा माहूत मदोन्मत्त हत्तीला निग्रह करतो. अपमादरता होत सचित्त मनुरक्षथ दुर्गा उद्धरथत्तानं पंके सन्नोव कुंजरो। अप्रमादात रत राहा, स्वचित्ताचे रक्षण करा. चिखलात रुतलेल्या हत्तीप्रमाणे स्वतः कठीण परिस्थितीतून वर काढा, स्वतःचा उद्धार करा. सचे लभ्येत निपकं सहायं सद्धिंकरं साधु विहारी धीरं अभिभूय सब्बानि परिसयानि चरेय तेन अत्तमत्तनो सतीमा। जर आपणाबरोबर चालणारा कुशल, निपुण, चांगल्या रीतीने वागणारा धीर साथी मिळेल
तर कोणीही विघ्ने आड येऊ न देता त्याचे बरोबर स्मृतिमान होऊन सावधानपणे व मुदित मनाने संचार करावा. नो चे लभेत निपकं सहायं सद्धिं साधु विहारी धीरं राजावरठं विजितं पहाय एको चरे मातंगरैव नागो. पण जर आपणा बरोबर चालणारा कुशल निपुण ही साथी मिळत नसेल तर राजा जसे जिंकलेले राष्ट्र सोडून जातो तद्वत मातंग अरण्यात जसा हत्ती विहार करतो तसा एकट्याने विहार करा. एकस्य चरितं सेयो नत्थी बाले सहायता एको चरेण च पापानि कैरा अप्पो सुखो मातंगरयेव नागो. एकाची राहणे श्रेयस्कर, मूर्खाची संगती नको. अल्पोत्सुक होऊन मातंगाच्या अरण्यातील हत्तीप्रमाणे एकटे विहेरावे, पाप करू नये. अत्थं जातं सुखा सहाया तुष्टि सुखाया इतरेतरेण पुयं सुखं जीवितं संखयं सब्बस्य दुःखस्य सुखं पहानं. जेव्हा काही कार्य उत्पन्न होते तेव्हा सहाय्य म्हणून मित्र सुख देतात. जे काही थोडे बहुत मिळेल त्याने संतुष्ट होणे सुखावह होते. जीविताचा अंत आला असता पुण्य सुखदायक होते, सर्व दुःखाचा नाश सुखदायक होईल. सुखा मत्ते यथा लोके अथोपेते यथा सुखा सुखा सामय्यता लोके अथो ब्रह्मय्यता सुखा. मातृभक्ती सुखकर आहे, पितृभक्ती सुखकर आहे, श्रमणत्व सुखकर आहे आणि निष्पाप होणे सुखकर आहे. सुखं यावजराशीलं सुखा श्रद्धा प्रतिष्ठिता सुखो पय्याय पटिलाभो पापानं अकरणं सुखं. म्हातारपण जोवर आले नाही तोवर केलेले शिलाचे पालन सुखकर होईल. अचल श्रद्धा सुखकर होईल. पाप कर्म न करणे सुखकर होईल. नागवग्गो समाप्त धम्मपद पन्हावग्गो. मनुजस्य पमत्तचारिणो तन्हा वढ्ढति मालुवाविय सो प्लवति हुराहुरं फलमिच्छं वनस्मि वानरो. प्रमादाने वागणाऱ्या माणसाची तृष्णा मालुवालतेप्रमाणे वनातील वानराप्रमाणे फळाची इच्छा धरून तो या जन्मातून त्या जन्मात उड्या मारित असतो. यं एषा सहति जन्मि तन्हा लोके विसत्तिका शोका तस्य पवढन्ति अभिवृद्धं व वीरणम्. वाळ्याचे गवत वृष्टी झाली असता जसे वाढते तद्वत या आसक्तीरूप ज्वाळ तृष्णा ज्याच्यावर मात करते त्याचे शोक वाढतात. यो चेतं सहति जन्मि तन्नं लोके दुरच्चयं शोका तम्हा पपतन्ति उदबिन्दुव पोखरा. तो या लोकी ओलांडून जाण्यास कठीण अशा ज्वाळ तृष्णेचा पराभव करतो. त्याचे पासून कमलपुष्पावरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे त्याचे शोक गळून पडतात. तं वो वदामि भद्रं वो यावन्तेऽथ समागता तन्नाय मूलं खणत उसिरत्थो वीरणं मा वो नळं व सोतो व मारो भंगी पुनः पुनः. जेवढे तुम्ही येथे आला आहात त्यांचे कल्याण असो. तुम्हाला मी सांगतो जसा वाळ्याची इच्छा करणारा
वाळ्याचे गवत खणून काढतो, त्याप्रमाणे तृष्णेची मुळे खणून काढा. नदीचा ओघ जसा बोळूंना मोडून टाकतो, तसे तुम्हाला मार पुन्हा पुन्हा भंगून न टाको. यथापि मूले अनुपद्रवे दृढे छिन्नोऽपि रुक्षो पुनरेव रुहति एवंपि तन्नानुसये अनुहते निबद्धति दुःखमिदं पुनः पुनः. ज्याप्रमाणे मुळे दुखावली नसतील व दृढ असतील, वृक्ष तोडला असता सुद्धा पुन्हा वाढतोच, त्याप्रमाणे तृष्णेचे अंशय जर उघडून टाकले नसतील तर दुःख पुन्हा पुन्हा उत्पन्न होते. यस्य छत्तिंसति सोता मनापस्सवनाभुसा वाहा वहन्ति दुर्दिठिं संकप्पारागनिश्चिता. त्याचे ठिकाणी आवडीच्या गोष्टी खूप स्रवणारे 36 स्रोत असतात. त्या मिथ्या दृष्टीच्या माणसाला संकल्परूपी प्रवाह वाहून नेतात. स्रवन्ति सबद्भिः सोता लता उद्भिज्यतिष्ठति तं च दिष्ट्वा लतं जातं मूलं संयाय छिन्दथ. स्रोत सर्व बाजूंनी स्रवत आहे, त्यातून लता अंकुर फुटून वर येते. त्या उत्पन्न झालेल्या लतेला पाहून प्रज्ञेने तिचे मूळ तोडा. सरितानि स्नेहितानि च सोमनस्सानि भवन्ति जन्तुनो ते सात्तसिता सुखेसिनो देवे जातिगरूपगानरा. स्मरण केलेल्या प्रेमाच्या गोष्टी माणसाचे मन सुखावितात. हेच भोगातीत सुखाची भाव धरणारे लोक जन्म आणि जरा पावतात. तसिणाय पुरखतापजा परिसप्पन्ति ससोवबाधितो संयोजनसंगसत्ता दुःख मुपैन्ति पुनः पुनः चिराय. तृष्णेने पछाडलेले लोक शिकाऱ्यांनी त्रास दिलेल्या सशाप्रमाणे पळत असतात. बंधनात अडकलेले लोक दीर्घकाळपर्यंत दुःख भोगतात. तसिणाय पुरखतापजा परिसप्पन्ति ससोवबाधितो तस्मात् तस्यं विनोदये भिक्खु आकांक्षी विरागमत्तनो. तृष्णेने पछाडलेले लोक शिकाऱ्यांनी त्रास दिलेल्या सशाप्रमाणे पळत असतात. म्हणून आपल्या वैराग्याची आकांक्षा धरणाऱ्या भिक्खूने तृष्णेला दूर करावे. यो निबनथो वनाधिमुक्तो वनमुक्तो वनमेव धावति तं पुग्गलमेव पश्यथ मुक्तो बंधनमेव धावति. जो तृष्णामुक्त झाला असता वनात रमतो, तो तृष्णेच्या जंगलातून मुक्त झाला असता पुन्हा तृष्णारूपी जंगलाकडे धावतो. त्या पुरुषाला पहा, तो मुक्त झाला असता बंधनाकडेच धावत आहे. न तं दृढं बन्धनमाहुधीरा यदा यशं दारुजं बभ्भजं च सारक्तरक्ता मणिकुण्डलेषु पुट्टेषु दारेषु च या अपेक्षा. एतं दृढं बन्धनमाहुधीरा ओहारिणं शिथिलं दुःखमुञ्चं एतं तु छेत्वा न परिभजन्ति अनपेक्षिनो कामसुखं सहाय. जे लोखंडाचे, लाकडाचे तसेच वल्वज गवताचे बंधन, त्याला धीर पुरुष दृढ बंधन म्हणत नाही. जड जवाहिराची जी अत्यंत आसक्ती, पुत्र आणि पत्नी यांविषयीची अपेक्षा, तिला धीर बंधन म्हणतात. हे बंधन माणसाला खाली ओढते. घट्ट बसणारे नसले तरी सुटण्यास कठीण. हे देखील तोडून अपेक्षा न ठेवणारे परिव्राजक होतात.
ये रागरत्तानुपतन्ति सोतं स्वयं कतं मक्कटकोवजालम् एतं तु छेत्वा न वजन्ति धीरा अनपेक्षिनो सब्बदुःखं पहाय. स्वतः केलेल्या जाळ्यात गुंतलेल्या कोळ्याप्रमाणे जे कामासक्त ते प्रवाहात सापडतात. याला सुद्धा तोडून धीर सर्व दुःखाचा त्याग करून जातात. मुञ्च पुरे मुञ्च पच्छतो मध्ये मुञ्च भवस्य पारगु सर्वत्र विमुक्तमानसो न पुनर्जाति जरं उपेहिसि. तू पूर्वीचे सोडून दे, पुढे येणारे सोडून दे, म्हणजे भवाच्या पार जाशील. सर्वत्र विमुक्त चित्त होऊन तू पुन्हा जन्म जरा पावणार नाहीस. वितक्कपमथितस्य जन्तुनो दिव्यरागस्य शुभानुपश्यिनो धियो तन्ना पवढति ये सखो दृढं करोति बन्धनम्. ज्या प्राण्याच्या मनात वितर्काचे मंथन चालू आहे, ज्याचा राग तीव्र आहे, जो केवळ शुभ बाजूच पाहतो, त्याची तृष्णा आणखी वाढते. तो आपली बंधनं दृढ करतो. वितक्कुपसमेत योरतो अशुभं भावयति सदा सतो ये सखो व्यन्ति काहिति ये सच्छेच्छति मारबन्धनम्. ऐकून आलं का? परत म्हणू. हा, वितक्कुपसमेत योरतो अशुभं भावयति सदा सतो ये सखो व्यन्ति काहिति ये सच्छेच्छति मारबन्धनम्. काय आलं? वितक्कुपसमेतयो रतो अशुभं भावयति सदा सतो ये सखो व्यन्ति काहिति ये सच्छेच्छति मारबन्धनम्. पण जो वितर्क शांत करण्यात रत होतो व जो स्मृतिमान अशुभ बाजूची सतत भावना करतो, तोच माराची बंधने तोडून टाकतो. निठंगतो असंतासि वीततन्नो अनंगनो अच्छिंदी भवसल्लानि अंतिमोऽयं समुच्चयो. जो पूर्णावस्थेत व्रत गेला आहे, ज्याला भय राहिले नाही, ज्याने तृष्णेचा त्याग केला आहे, जो निष्कलंक झाला आहे, ज्याने भवाची शल्ये कापून काढली आहे, त्याचा हा देह शेवट लाभो. वीततन्नो अनादानो निरुक्तिपदकोविदो अक्षराणं सन्निपातं जय्यापुब्बापराणि च सवे अन्तिमसारिरो महापयोति उच्यति. ज्याची तृष्णा गेली आहे, जो काही घेत नाही, जो निरुक्ती पदे जाणतो, जो मागची पुढची अक्षरे व त्यांचा एकत्रित अर्थ जाणतो, तो शेवटचा देह धारण करणारा होतो, त्याला महाप्राज्ञ असे म्हणतात. सब्बाभिभू सब्बविदु अहमस्मि सब्बेषु धम्मेषु अनुपल्लितो सब्बञ्जयो तन्नक्षये विमुक्तो स्वयं अभिज्ञायकमुद्दिशेयम्. मी सर्वांवर विजय मिळवला आहे, मी सर्व जाणणार आहे, सर्व धम्मांनी मी अलिप्त आहे, मी सर्व सोडले आहे.
कृष्णाक्षय करून विमुक्त झालो आहे. मी स्वतःच ज्ञान प्राप्त करून घेतले असता माझ्याकडे गुरु म्हणून बोट दाखवू. सब्बदानं धम्मदानं जिनाति सब्बं रसं धम्मरसो जिनाति सब्बं रतिं धम्मरति जिनाति तन्नक्षयो सब्ब दुःखं जिनाति. धम्मदान सर्व प्रकारच्या दानात श्रेष्ठ आहे. धम्मरस सर्व प्रकारच्या रसात सर्वश्रेष्ठ. धम्मरती सर्व प्रकारच्या रतीत श्रेष्ठ. आणि तृष्णेचा क्षय सर्व दुःखांना जिंकणारा आहे. हनन्ति भोगा दुम्मेधं नो च पारगवेसिनो भोगतन्नाय दुम्मेधो हन्ति अय्येव अत्तनम्. संपत्ती दुर्बुद्धी माणसाचा नाश करते. बैलपार जाऊ इच्छिणाऱ्या माणसाचा ती नाश करत नाही. संपत्ती तृष्णेमुळे दुर्मेध माणूस म्हणजे शत्रू जसा करतील तसा स्वतःचा नाश करतो. तिणदोषानि खेतानि रागदोषा अयं पजा तस्माहि वीतरागेषु दिन्नं होति महफलम्. गवत तृण हा पेटाचा दोष आहे. राग हा प्रजेचा दोष आहे. म्हणून जे वितराग आहेत त्यांना दिलेले दान महाफलदायक होते. तिणदोषानि खेतानि दोषदोषा अयं पजा तस्माहि वीतदोषेषु भिन्नं होति महफलम्. गवत तृण हा शेताचा दोष आहे. प्रजेचा दोष आहे. म्हणून जे वितद्वेष आहेत त्यांना दिलेले दान महाफलदायक होते. तिणदोषानि खेतानि मोहदोषा अयं पजा तस्माहि वीतमोहेषु भिन्नं होति महफलम्. गवत तृण हा शेताचा दोष आहे. मोह हा प्रजेचा दोष आहे. म्हणून जे वितमोह आहेत त्यांना दिलेले दान महाफलदायी होते. तिणदोषानि खेतानि इच्छादोषा अयं पजा तस्माहि विगतिच्छेषु भिन्नं होति महफलम्. गवत तृण हा शेताचा दोष आहे. इच्छा हा प्रजेचा दोष आहे. म्हणून जे विगतेच्छा आहेत त्यांना दिलेले दान महाफलदायी होते. तणहा व को समाप्त.